मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आज आपण ग्रहणाविषयीने विचार करणार आहोत. मग ग्रहण हे की नाही चंद्रग्रहण असू दे नाहीतर सूर्यग्रहण असू दे, रवी, राहू किंवा केतू आणि चंद्र जर असेल तर ती अमावास्या असते आणि अमावास्या म्हणजे की नाही रवी ग्रहण असतं. त्यानंतर रवी राहू रवी केतू, चंद्र राहू चंद्र केतू, चंद्र राहू चंद्र केतू असे जर समोरासमोर जर योग असतील तर त्याच्यामध्ये पौर्णिमा असते. आणि हा ग्रहण जो काही काल आहे या ग्रहण कालामध्ये या वेळेला खूप पद्धतीनं ही चर्चा होते. आणि ही चर्चा जी होते ही चर्चा त्यांनी असं का करतायत हे मला माहीत नाही. शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, ज्योतिषी म्हणून काय माझं मत आहे, गेले 45-46 वर्ष झाली आता, 84 पासून आतापर्यंत इतक्या वर्षामध्ये मी बघितलेल्या पत्रिका, या पत्रिकेमधनं येणारा माझा अनुभव, या गोष्टीचा मी इथं विचार करणार आहे. आपल्या ग्रंथामध्ये लिहिलं की म्हणजे ग्रहण काल हा पर्वणी असतो. त्या काळामध्ये तुम्ही जर एक जप केला तर 10 जप केल्याचं पुण्य मिळतं. मग हे काय मिळतं याचंही मी कारण सांगणार, याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या वेळेला तुम्ही देवपूजा करा, त्यानंतर तुम्ही जप करा, पूजापाठ करा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. मग या गोष्टी सांगितल्यानंतर याच्यामध्ये वेद काळ हा ठरला गेला. पण ज्या वेळेला ग्रहणाचे वेद सुरू होतात त्या काळापासून ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे वेद संपेपर्यंतचा काळ जो असतो त्या काळाला त्यांनी तो ग्रहणचा काळ दिला. ओके. पण या ठिकाणी आपल्याला दिसणारा एक भाग म्हणजे तो वेगळा दिसतोय. एका म्हणजे लग्नामध्ये, मग कोणतंही ते लग्न असू दे, त्या लग्नामध्ये ज्यावेळेला रवी राहू रवी केतू आणि चंद्र असेल, म्हणजे चंद्र तिथं प्रवेश केला, ऑलरेडी त्या ठिकाणी रवी राहू रवी केतू असतोच. त्याच्याबरोबर इतर ग्रहणे किती आहेत किंवा कसे आहेत या गोष्टीला या ठिकाणी कोणत्याही प्रकारे किंमत असत नाही. ओके. म्हणजे किंमत कशाला आली तर रवी राहू रवी केतू किंवा चंद्र रवी राहू चंद्र म्हणजे अशा ह्या पद्धतीच्या ग्रहण कालाला इथं किंमत आली. मग या ठिकाणी शनी नाही, बुध नाही, शुक्र नाही, मंगळ नाही, कुठल्याही ग्रहाला ह्या ठिकाणी किंमत आलेली नाही. म्हणजे हे सगळे जे आहेत हे रवी राहू रवी केतू यांच्यावरती डिपेंड्स आहेत. ज्या वेळेला आपल्या पत्रिकेमध्ये त्या लग्नामध्ये म्हणजे कोणत्याही लग्नामध्ये रवी राहू आहे किंवा रवी केतू आहे, चंद्र आहे आणि त्या ठिकाणी चंद्र आला की तो काळ, तो चंद्र बाहेर पडेपर्यंत म्हणजे 54 तास, मी काय सांगतोय ते लक्षात घ्या पहिला, 54 तास ह्या ठिकाणी या गोष्टीला महत्त्व आलं. ग्रहणाचा वेद काळ म्हणजे बाकीच्या गोष्टी ह्या ठिकाणी महत्त्वाच्या आलेल्या नाहीत. ही पहिली गोष्ट. ग्रहण लागायचं आहे तरी सुद्धा रवी राहू रवी किंवा केतू किंवा चंद्र समोर असलेला तो हा भाग आल्यानंतर चंद्र तिथं प्रवेश केल्यानंतर
तो चंद्र तिथनं निघूपर्यंत म्हणजे 54 तास ह्या ठिकाणी काय राहणार आहे, तो काळ राहणार आहे. 9 चंद्राची 9 चरण 2.25 नक्षत्र. मग ते कोणतेही असतील, वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी ग्रहणं झालेली आहेत. त्यांचा जो काळ आहे तो तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल. मग आणखी एक गोष्ट आहे, ते ग्रहण आपल्या भागात दिसलेलं असू दे, ते ग्रहण आपल्या भागात न दिसलेलं असू दे, कारण काही ग्रहणं जी आहेत ती वेगवेगळ्या भागामध्ये दिसतात आणि काही भागामध्ये दिसत नाहीत. पण ज्या वेळेला पत्रिकेमध्ये या पद्धतीचा योग येतोय त्यावेळेला मात्र आपल्याला त्याचा विचार करावा लागतोय आणि तो विचार त्या पत्रिकेपुरता म्हणजे त्या काळामध्ये जन्माला आलेल्या सगळ्याच स्त्री असू दे, पुरुष असू दे, नपुंसक असू दे, या सगळ्यांच्याच पत्रिकेमध्ये हा विचार झाला. पत्रिकेमध्ये विचार हा झाला, तो चांगला झाला का वाईट झाला, तर तो कधीही आपल्याला वाईटच दिसतो. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात ज्ञानबाची मेघ असलेला प्रकार आहे. ओके. मग हा भाग जर का त्यांनी सांगितलं की ह्या काळामध्ये जप करा, तुम्ही की नाही पूजापाठ करा, मग त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही यामध्ये की नाही मलमूत्र करू नका, त्यानंतर तुम्ही उपवास करा, झोपू नका किंवा बाकीच्या गोष्टी सांगितल्या, तर ह्या गोष्टी काही मला पटत नाहीत. कारण हा काळ झाला 54 तासाचा आणि 54 तास कुठलाच मनुष्य हा त्या पद्धतीने राहणार नाही. मग आता ह्या ठिकाणी नंतरच्या भागामध्ये शिरलेला भाग कुठला, तर ग्रहण कालामध्ये तुम्ही जेवण करायचं नाही, जेवण केलेलं टाकून द्यायचं, म्हणजे शिळ असेल तर ते टाकून द्यायचं किंवा ह्या याही गोष्टी पटत नाहीत. त्यांनी सांगितलेलं आहे, एकच गोष्ट सांगितलेली आहे. किती सांगितलेली आहे? एकच वर्ज्य करायला सांगितलेली आहे आणि ती म्हणजे या 54 तासामध्ये, किती तासामध्ये? 54 तासामध्ये म्हणजे चंद्र त्या राशीमध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये प्रवेश केल्यापासून तो तिथून सुटूपर्यंत 54 तास लागतात. तर एवढ्या काळामध्ये तुम्ही मैथून करू नये हे सांगितलेलं आहे. मलमूत्र, जेवण, आंघोळ, बाकी स्नान संध्या ह्या काही गोष्टी करू नयेत असं सांगितलेलंच नाही. मग ह्या गोष्टी तिथं आल्या कुठनं, तर नंतरच्या काळामध्ये ह्या प्रविष्ट झालेल्या गोष्टी आहेत. जर का याचा परिणाम आम्ही जर बघायला गेलो, तो परिणाम आपल्याला जन्मता त्या वेळेमध्ये ग्रहण काळ जर असेल तर त्या पत्रिकेमध्ये फरक पडतोय. पहिली गोष्ट, त्याच्या आयुष्यभर, त्या जातकाच्या आयुष्यभर तो फरक आपल्याला जाणवतोय. ही एक गोष्ट. त्यानंतर ज्या वेळेला आपण एखादी पत्रिका नॉर्मल काढतोय, काय करतोय? नॉर्मल काढतोय. आणि नॉर्मल काढल्यानंतर सुद्धा आपल्याला असं दिसतंय की या जातकाला का त्रास व्हायला आहे. मग याचं जन्मत नक्षत्र चांगलं आहे, याच्याकडे बाकीच्या गोष्टी म्हणजे ग्रहमान चांगला आहे, तरी सुद्धा याला प्रॉब्लेम येतोय. मग त्यावेळेला या शास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये त्या जातकाचं
जन्मवेळ काढण्याची की मेथड सांगितलेली आहे. मग यामध्ये मी मुद्दामपणे एक उल्लेख करतो आणि ते म्हणजे आधान कुंडली काढण्याची मेथड बिलकुल नाही. म्हणजे 290 दिवस मागं जाऊन तिच्याकडनी काढलेली पत्रिका बिलकुल येत नाही. बरोबर. आजचं प्रगत सायन्स त्यावेळेचंही प्रगत ज्योतिषशास्त्र आणि त्यावेळेचं प्रगत असलेलं काय प्रगत असलेलं मेडिकल सायन्स, या सगळ्यांचा विचार आम्ही जर केला तर गर्भधारणा झाल्यापासून ते बालक जन्माला येईपर्यंत सर्वसाधारण 280 ते 285 दिवस लागतात. ही त्यातली खरी मेथड आहे. आणि तो 290 दिवस मागं जाऊन तिची आधान कुंडली काढणं हा साप चुकीचा प्रकार आहे. कारण गर्भधारणा होणं हा एक क्षणाचा विषय आला. गर्भधारणा होण्यासाठी म्हणजे मैथून करणं आणि त्यानंतर गर्भधारणा होणं याच्यामध्ये लगेच तो काळ येत नाही. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे ती आहे, ज्या वेळेला गर्भाशयामध्ये स्पर्म पडतात, वीर्य पडतंय, त्यानंतर ते तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास इतक्या वेळानंतर सुद्धा त्याचं फर्टिलायझेशन होतंय. हे कोण सांगतंय तर हे मेडिकल शास्त्र सांगतंय. ओके. मग आता विषय राहिला कुठला, वेळ आम्ही धरायची कुठली, तर वेळ धरायची ती फर्टिलायझेशन धरायची. म्हणजे ओम म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुष म्हणजे स्पर्म म्हणजे शुक्राणू, या दोघं एकत्र येतात. ती क्षणात पार्ट ऑफ सेकंद असते. ती वेळ किती असते, पार्ट ऑफ सेकंद असते. पर ml 5 मिलियन स्पर्म असतात आणि स्पर्म सर्वसाधारण एका वेळेला 4 ते 5 ml सिमेन ड्रॉप होते. याचा हिशोब केला तर याचं गणित खूप मोठं होतं आहे. पण कामाला येणारा एकटा शुक्राणू हा इथे येतोय. मग आता हा झाला एक पिरियड आणि तो पिरियडला म्हणजे पार्ट ऑफ सेकंडला इथं महत्त्व आलं. आम्ही त्याच्यामध्ये एक केलं की ती वेळ काढायची कशी, याच्यासाठी मी विचार केला. आणि मी माझ्या पुस्तकामध्ये ज्योतिर्वादामध्ये आहे, त्यानंतर विषकन्या योग पुस्तकात आहे, दुसऱ्याही एका पुस्तकामध्ये मी ती मेथड दिलेली आहे. गर्भधारणा म्हणजे गर्भकुंडली काढण्याची मेथड म्हणून ती मी दिलेली आहे. ती ज्यावेळेला येते तर ज्या जन्म नक्षत्रावर त्या बालकाचा जन्म झालेला असतोय त्याच नक्षत्रावर त्याची गर्भधारणा झालेली असते. आणि ही गर्भधारणा ज्यावेळेला होते त्यावेळेला तुम्ही जर तो दिवस मोजला आणि तो दिवस मोजल्यानंतर तुम्ही मेडिकल सायन्सप्रमाणे दिवस मोजला तर याचं गणित परफेक्ट म्हणजे परफेक्टच येतं. 280 ते 285 या ठिकाणी आमचे जे ज्योतिषी बंधू आहेत, मोठे विद्वान लोक आहेत, त्यांनी म्हणणार 7 महिन्यात झालेल्याचं काय करायचं, 8 महिन्यात झालेलं काय करायचं. मी हिशोब केला आहे तो नॉर्मल असलेल्या जातकाचा विचार केलेला आहे. 7 महिन्याचं 8 महिन्याचं म्हणजे जो जन्म होतोय हे सगळं ॲबनॉर्मल आहे आणि ॲबनॉर्मल गोष्टीचा या शास्त्रामध्ये कुठंही थारा नाही. जन्मता अपंग असणं याच्या पत्रिका ह्या वेगळ्या येतात आणि जन्म झाल्यानंतर तो अपंगत्व येणं याच्या पत्रिका ह्या वेगळ्या येतात. म्हणजे या ठिकाणी इथं आला. मग आता आपला विषय कुठला आहे, ग्रहणाचा विषय आहे. आम्ही जन्म लग्न कुंडली काढण्याची मेथड माझ्या पुस्तकामध्ये आहे बघा. तर ह्या जन्म लग्न कुंडली काढल्यानंतर तो काल जर का
ग्रहणाचा असेल, म्हणजे पॉइंटली ग्रहणाचा नव्हे, तो 54 तासातला असेल, 54 तासातला जर असेल, ते ग्रहण आपल्या इथं दिसलेलं असू दे, ते ग्रहण आपल्यामध्ये दिसलेलं नसू दे, या सगळ्या जन्म झालेल्या जातकांच्या आयुष्यामध्ये परिणाम होतो. ही गोष्ट तितकीच लक्षात ठेवायची. म्हणून शास्त्रामध्ये लिहिते वेळी त्यांनी एकाच गोष्टीला महत्त्व दिलं, आणि ते म्हणजे मैथुन. या ठिकाणी तुम्हाला उपवास करायला सांगितलेलं नाही आहे, या ठिकाणी तुम्हाला जेवण करू नको म्हणून सांगितलेलं नाही आहे, या ठिकाणी तुम्हाला मलमूत्र करू नये म्हणून सांगितलेलं नाही आहे. हा काळ तुमचा पर्वणीचा काळ आहे. पर्वणीच्या काळामध्ये तुम्ही जर एक जप केला तर त्याचं 10 जपाची ताकद निर्माण होते. मग ही ताकद का निर्माण होते याचाही आपल्याला एक मिनिटात विचार करावा लागेल, कारण नाहीतर तो अर्धवट विषय राहील. ब्रह्मांडामध्ये राहू आणि केतू अस्तित्वात नाही आहेत, ते छेदनबिंदू आहेत. आणि हे छेदनबिंदूचं काम कधी होतं आहे तर ज्या वेळेला ते रवी आणि चंद्र यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्यावेळेला त्या राहूचं आणि केतूचं काम सुरू होत आहे. प्रत्येक 15 दिवसाला चंद्र राहू किंवा केतूला युती करून जात असतोय, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक वर्षी 2 वेळा रवी हा राहू केतूला युती करून पुढे जात असतोय. हे आपल्या पत्रिकेचं गणित झालं. आता भाग राहिला कुठला, तर आता भाग राहिला तर या काळामध्ये म्हणजे मैथुनहून जी बालकं जन्माला येतात त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत अडचणी येतात. हा अनुभव आहे, त्या पद्धतीनं तुम्हीही अभ्यास करा. जर एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये जर तुम्हाला या पद्धतीचा म्हणजे काही डाऊट आली तर तुम्ही त्या ठिकाणी गर्भकुंडी काढा. सर्वसाधारण पुनर्जन्माच्या पत्रिकेमध्ये किंवा बाकीच्या पत्रिकेमध्ये ज्यावेळेला तुम्ही गर्भधारणा ही जी वेळ काढता, त्यावेळेला तुम्हाला जर ही वेळ आली तर त्या जातकाचा त्या पद्धतीनं विचारणी करा, तुम्हाला त्याचे रिझल्ट्स नक्की येतील. ग्रहणकालमध्ये बाळंतीण बाईनं हे कापू नये, ते कापू नये, असं बसू नये, तसं बसू नये, हे खाऊ नये, ते खाऊ नये, झोपायचं नाही, हे करायचं नाही, हे कुठलेही नियम सांगितलेले नाही आहेत. कुठलेही नियम सांगितलेले नाही आहेत. हे नियम नंतर झालेले आहेत. मी एक माझा अभ्यासाचा विषय या ठिकाणी मांडतो आणि मी हा व्हिडिओ पूर्ण करतो. एक विशिष्ट वर्ग आहे आणि तो वर्ग या ग्रहण कालामध्ये कामं नसतात. म्हणजे हे जी त्यांची वैद्यकीची जी कामं असतात पूजापाठाची, ती कामं नसतात. आणि त्यांच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये खूप पत्रिकेमध्ये मला असं आढळून आलं की त्यांच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये गर्भधारणा ही ग्रहण कालाच्या 54 तासामध्ये झालेली आहे. सर्वसाधारण अशिक्षित माणसाच्या हा जर योग आला तर आपण ठीक आहे, पण हा योग एक सुशिक्षित जाणकार असलेल्या लोकांच्या येतोय. जगाला त्यांनी सांगत असतात की ग्रहण काळामध्ये काय करायचं, आणि स्वतः मात्र ग्रहण काळामध्ये करत नसतात. आणि ही गोष्ट तुमच्याही लक्षात येईल. कुणी माझ्यावरती जर एक आरोप करत असेल की मी असं काही बोललो आहे, तर त्यांनी खरोखर त्या अभ्यासासाठी त्या वर्गाच्या पत्रिका बघाव्यात, त्यांची गर्भधारणा काढावी. गर्भधारणा काढण्याची मेथड माझ्या पुस्तकामध्ये मी दिलेली आहे, ती काढा, बघा. आणि तुम्ही त्या मेथडनं जर तुम्ही गेला तर ॲटोमॅटिकली तुम्ही दिवस मोजायचे नाही आहेत, हे लक्षात घ्या. दिवस न मोजता तुम्हाला ते दिवस अगदी करेक्ट
280 पासून 285पर्यंत तेवढेच येणार हे लक्षात ठेवायचं. ज्या नक्षत्रावरती त्याचा जन्म झालेला असतोय त्याच नक्षत्रावरती ते आणि तेवढ्याच अंशावरती म्हणजे नुसतं नक्षत्र नव्हे तर तेवढ्याच पॉईंटली नक्षत्रावरती ती गर्भधारणा देखील झालेली असते. त्याच्या पुढं जर जाऊन आम्ही विचार करायचा झाला तर ते नक्षत्र त्या मुलाच्या आईचं, वडिलांचं, आजोबांचं, आजीचं म्हणजे ह्या पद्धतीनं ते येतं आहे. आणि हा विषय जो आहे हा विषय तुमच्या DNA प्रकार इथं आपल्याला समजतो. जे आपण पूर्वज म्हणतो आपले त्या पूर्वजांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा येणारा हा योग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि हा दिसलेला योग तुमच्याही लक्षात येईल. त्याचे होणारे परिणाम जे आहेत तेही लक्षात येतील. धन्यवाद.